डॉक्टर शैलेश पाटील हे चारही ऋणातून मुक्त होण्याचा मनोभावे प्रयत्न करत आहेत. ही समाधानाची बाब आहे. विनय आणि विद्या जवळ असते तो पात्र ठरतो, तोच मनुष्य जीवनात सुखी आणि समाधानी राहू शकतो. पाटील यांच्याकडे सर्व गुण आहेत असं प्रतिपादन श्रीशैल जगद्गुरू डॉक्टर पंडिताराध्य शिवाचार्य महास्वामी यांनी केलं. ग्रामदैवत श्री मल्लिकार्जुन देवस्थान ट्रस्ट शेळगी यांच्या वतीनं उज्जैन, श्रीशैलम आणि काशीपीठ समितीवर ट्रस्टी म्हणून निवड झाल्याबद्दल त्यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून हृदयम हॉस्पिटलचे प्रमुख डॉक्टर शैलेश पाटील यांचा गौरव समारंभ भवानी पेठेतील पाटील इस्टेट येथे उज्जैन जगद्गुरू सिद्धलिंग राजदेशिकेंद्र शिवाचार्य महास्वामी, श्रीशैल जगद्गुरू डॉक्टर पंडिताराध्य शिवाचार्य महास्वामी, काशी जगद्गुरू डॉक्टर मल्लिकार्जुन विश्वराध्य महास्वामीजी यांच्या दिव्य सानिध्यात शुक्रवारी सायंकाळी पार पडला. यावेळी नवनिर्वाचित आमदार आणि विविध क्षेत्रातील पदाधिकाऱ्यांचाही सत्कार करण्यात आला. या गौरव समारंभाचे स्वागताध्यक्ष औसाचे माजी आमदार बसवराज पाटील हे होते. या गौरव समारंभाचे स्वागताध्यक्ष औसाचे माजी आमदार बसवराज पाटील होते. अध्यक्षस्थानी आमदार विजयकुमार देशमुख होते. या गौरव समारंभाला नागडसुरचे श्रीकंठ शिवाचार्य महास्वामीजी, मैंदर्गीचे नीलकंठ शिवाचार्य महास्वामीजी, शहापूरचे सुग्रेश्वर शिवाचार्य महास्वामीजी यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी डॉक्टर शैलेश पाटील आणि डॉक्टर मनीषा पाटील यांचा जगद्गुरूंच्या अमृत हस्ते कृपावस्त्र आणि प्रतिमा देऊन यथोचित सत्कार करण्यात आला. यावेळी आमदार देवेंद्र कोठे, उमाकांत आचवले चाकूर, आदिनाथ सांगवे लातूर, माधवराव पाटील लातूर, माधवराज पाटील लातूर, प्रदीप कुमार दिंडेगावे लातूर आदी मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी होडगी संस्थेच्या सचिव शांतय्या स्वामी, शरणप्पा स्वामी हिरेमठ, बसवराज शास्त्री हिरेमठ, शिवयोगी शास्त्री हिरेमठ, विश्वजित नंदीमठ शेळगी, अन्नछत्र मंडळाचे अध्यक्ष जन्मंजय राजे भोसले, डॉक्टर राजेंद्र घुली, ॲडव्होकेट नितीन हबीब, स्वामी समर्थ सूतगिरणीचे अध्यक्ष राजशेखर शिवदारे, उद्योजक शिरीष उटगे, निराणी शुगरचे रविकांत पाटील, मनोरमा परिवाराचे प्रमुख श्रीकांत मोरे, बाजार समितीचे संचालक केदार उंबरजे, बसवराज इटकळे, रंजिता चाकोते, पूर्ण सोलापूर सिद्धाराम चाकोते, सुदीप चाकोते, आनंद तानवडे, माजी नगरसेवक डॉक्टर किरण देशमुख, अविनाश पाटील, गुरुशांत धुतरगावकर यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते. सत्काराला उत्तर देताना डॉक्टर शैलेश पाटील म्हणाले, तिन्ही पीठांच्या सेवेची संधी मला या माध्यमातून मिळाली. यावेळी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष जगदीश पाटील, जयश्री पाटील, सतीश पाटील, सुनील पाटील, दिलीप पाटील, प्रकाश पाटील आदींसह पाटील परिवार उपस्थित होता. प्रास्ताविक वेदमूर्ती सिद्धय्या हिरेमठ यांनी केलं. स्वागत ॲडव्होकेट केदार पाटील यांनी केलं. सूत्रसंचालन प्राध्यापक स्वामीनाथ कलशेट्टी यांनी केलं. सत्काराला उत्तर देताना डॉक्टर शैलेश पाटील म्हणाले, तिन्ही पीठांच्या सेवेची संधी मला या माध्यमातून मिळते. मी कृतज्ञ आहे. सर्व जगद्गुरूंचा मी ऋणी आहे. माझ्या कुटुंबांचा आध्यात्मिक वारसा आहे. माझे पणजोबा, खापर पणजोबा, आजोबा मल्लिकार्जुन पाटील आणि वडील हे पोलीस पाटील म्हणून लोकसेवा त्यांनी केली आहे. त्यांनी आध्यात्मिक सेवा सुद्धा केली आहे. आमदार विजयकुमार देशमुख म्हणाले, सोलापुरात डॉक्टर शैलेश पाटील हे एकमेव व्यक्ती आहेत की तिन्ही पीठांवर ते ट्रस्टी म्हणून त्यांची नियुक्ती झाली आहे. तिन्ही पीठांच्या ट्रस्टी पदावर नियुक्ती होणं ही गौरवाची बाब आहे. आपल्या वैद्यकीय क्षेत्रात काम करत त्यांनी आध्यात्मिक, धार्मिक, सामाजिक क्षेत्रातही सेवा दिली आहे. आपल्या सगळ्यांनाच पाटील परिवारामुळे तिन्ही जगद्गुरू एकत्र येऊन आपल्याला आशीर्वाद घेण्याचा योग आला असल्याचं त्यांनी म्हटलं.